वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी वाशिमची आहे। वाशिमच्या आदिवासी आश्रमशाळेत एक धक्कादायक वास्तव समोर आलंय। अन्न पाण्याविना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। शिक्षक विद्यार्थ्यांकडून पाय दाबून घेत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे। विद्यार्थ्यांना 5 दिवसांपासून आंघोळीला पाणीच नाहीये। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी गोपाल व्यास यांच्याकडे। गोपाल, काय हा नेमका सगळा प्रकार आहे? काय म्हणणं आहे मुलांचं? नक्कीच लागवी अतिशय धक्कादायक प्रकार आहे हा। मालेगाव तालुक्यातील काळाकामठा येथील आदिवासी आश्रमशाळा आहे। या शाळेवर सरकार लाखो रुपये खर्च करतो, मात्र या ठिकाणी जर विद्यार्थ्यांची जर अवस्था जर पाहिली तर खूप धक्कादायक आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर विद्यार्थ्यांना 5 दिवसापासून आंघोळीला पाणी नाही आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना जेवायला पुरेसं अन्न नाही। त्याबरोबर विद्यार्थ्यांनी काही मागितलं त्यांना मारहाण केली जाते, त्यांच्याकडून पाय दाबले जातात प्रकार या शाळेत घडत आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार आहोत। काय सांगशील? सर, आम्ही नाही का एका दिवस खेळत होतो तेव्हा आम्हाला सरने बोलवलं आणि हातपाय दाबायला लावले। आम्ही जर दाबले नसते तर आम्हाला सर मारला असतंच। त्यानंतर सर म्हणे इथला कचरा आणि झाडून घ्या। आम्ही झाडले आणि झाडले नसते तरी मारला असता। आणि पाण्याची व्यवस्था खूप खराब आहे, पाणी सडेल आहे। 5 दिवस झाले पाणी काहीच नाही आणि लय खराब आहे। मुलांचे अंग खराब होत चालले आणि कपडे बी धुतले नाही। आणि सर म्हणतात कपडे घाला, शाळेचे घालायला धुवायला हेच नाही पाणी। आणि सर म्हणतात कपडे काऊन नाही धुतले, खराब काऊन, आणि साबण नाही देत। आणि साबण बी महिन्यातून एकदा, ते बी 5 रुपयाची देतात। बरोबर ते 15 दिवस बी पुरत नाही। आणि जेवायला बी भाजी, आज सकाळी आम्ही पोळीवर चटणी ते घेऊन खाल्लं आणि काल रात्री कच्चाच भात खाल्ला, त्यामुळे आमचं पोट दुखू लागलं होतं। आम्ही सरकट गेलो गोळी मागाय, सर म्हणाले गोळी भी काहीच नाही, तुम्ही रोजचं नाटकं करता म्हणून। तसेच आम्हाला खूप तहान लागली होती। संदीप डाखोरी या दादानं आम्हाला रात्री पाणी आणून दिले 2 मेडशी येथील। नक्कीच अजूनही काही विद्यार्थी आहेत। या विद्यार्थ्यांना प्यायला पाणी नाही, इथं खूप धक्कादायक वास्तव आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय सांगशील? माझे नाव शंकर गणेश शिंदे, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा, राहणार आंबाशी। मी त्या दुसऱ्या जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात शिकण्यासाठी आलेलो आहे। तर या शाळेतील 5 दिवस झाले आंघोळीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही। तसेच असंच खराब पाणी, कायचे जेवण झाली की त्यांचा हात खरकटत राहत असतो। असंच आज सकाळी आम्ही भुकटा तिखट त्याच्यावर तेल मीठ घेऊन आज सकाळी खाल्लं, मग जेवण भेटलं। आज जेवणाला टाईम, काल संध्याकाळी कच्चाच भात होता। अशी आमची गंभीर परिस्थिती आहे। तरी अजूनही काही विद्यार्थी आहेत, काय सांगशील? तुझ्या आपण शिक्षकांनी पाय दाबून घेतला तर तू मगाशी बोलला, काय सांगशील? सर, आम्ही खेळत असताना सरनं आम्हाला रूममध्ये बोलवलं आणि सर म्हणे आमचे पाय दाबा म्हणे, म्हणून मी सरचे पाय दाबले। म्हणून नाही का आम्ही मग तिथून गेलो। मग ते आंबे वर्ग झाडा लावले। सर आम्हाला रोज वर्ग झाडा लावतात ते, म्हणून नाही का आम्हाला जेवण टाईमवर नाही भेटत। आज 10 वाजले तरी आम्हाला जेवण नव्हतं भेटलं, म्हणून आम्ही तिथं जाऊन तिथून पोळी आणि चटणी घेऊन खाल्ली। आणि पाण्याची व्यवस्था नाही, त्या विहिरीमध्ये पिंपळाचे पानं पडले म्हणून ते पाणी खराब झालं। म्हणून आम्ही आंघोळ केली तरी ते आमच्या अंगाला खाज येते। अजूनही काही विद्यार्थी आहेत, काय सांगशील? आज तू कोणत्या जिल्ह्यातला आहे आणि या शाळेत किती वर्गात आहे? माझं नाव पवन गणेश लोखंडे, राहणार आंबाशी, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा। मी या वर्ग जावा या शाळेत शिकण्यासाठी आलेलो। तरी 5 दिवस झाले आम्हाला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही आणि प्यायला सुद्धा पाणी नाही। आम्ही 5 दिवस झाले आमचे कपडे पण धुवले नाही, काहीच नाही। कपडे जर नाही घातले तर सर बोलतात, आम्हाला मारहाण करतात। आणि पाणी विहिरीत जाऊन एकदा पाण्यात पुरं पिंपळाचे पानं पडले आणि त्यानं मग तिच्यातच पावडर टाकून ते जंतू ते काय राहतं ते मेल्याच्यावर नंतर ते आर्टिकन ते वास येऊ राहिला। मग ते पाणी त्यात असं तेच आम्हाला प्यायला दिलं। आम्ही काही पोरं पिऊन पोट दुखू राहिले होते। तर रात्री मग 7 वाजता आम्ही गोळ्या मागायला गेलो, तर ते गोळ्या मागताना ते म्हणत की गोळ्या काही नाही, तुम्ही नाटकं करू राहिले सगळे।
वापस जा म्हणून. तर पाणी नव्हतं आम्हाला प्यायला आणि काहीच नाही. पाणी द्यायला म्हणलं पाणी द्या, तर पाणी पण दिलं नव्हतं आम्हाला. तरी संदीप भाऊ ठाकूर यांना मेडशी इथून यानं दोन बॅलर पाणी आणून दिला. या ठिकाणी जर पाहिलं तर खूप धक्कादायक वास्तव या शाळेमध्ये पाहायला मिळालं आहे. त्यामुळे कुठेतरी प्रशासन या आश्रमशाळेची दखल घेईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. लागवी या आश्रमशाळेतले ते शिक्षक कुठे आहेत? ज्यांच्याविषयी तक्रार केली जाते की विद्यार्थ्यांना ते बोलवतात, पाय दाबायला सांगतात, हा सगळा प्रकार वसतिगृहात या ठिकाणी आश्रमशाळेत सुरू आहे. पण या ठिकाणी असलेले कर्मचारी कुठे आहेत नेमका यावेळी? त्यांच्याशी काही तुमचा संवाद झालाय का? काय म्हणणं आहे त्यांचं? गोपाल, बहुत देर का हुआ है? तर वाशिमच्या आदिवासी आश्रमशाळेतला हा धक्कादायक प्रकार आपण या क्षणी पाहतोय. शिक्षक विद्यार्थ्यांकडून पाय दाबून घेत आहेत. अन्न पाण्याविना आश्रमशाळेतले हे विद्यार्थी आहेत. 5-5 दिवस आंघोळी करता इथं पाणी नसतं. खराब पाण्यानंच त्यांना आंघोळ करावी लागते. कच्चा भात खावा लागतो. अन्न नाही आहे या ठिकाणी बेसिक मुलांकरता. तर अस्वच्छता सुद्धा या आश्रमशाळेत पाहायला मिळते. विद्यार्थ्यांना 5 दिवसांपासून आंघोळीला पाणी मिळालेलं नाहीये. सर्वत्र अस्वच्छतेचं साम्राज्य आहे. आंघोळीला पाणी नाही, जेवणासाठी सकस अन्न नाही, कच्चं अन्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलं जाते, अर्धवट शिजवलेलं. असा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. या सगळ्याविषयी बोलण्याकरता आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अशोक उईके जी, मुद्दा असा आहे, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते मी. हा मुद्दा असा आहे, वाशिममधलं हे एक ठिकाण आहे आणि वाशिममध्ये मालेगाव तालुक्यातली ही एक शाळा आहे. काळा कामठा इथला आदिवासी आश्रम आहे आणि या ठिकाणी अनेक लहान मुलं आहेत. या लहान मुलांना पाणी मिळत नाही. 5-5 दिवस आंघोळी करता. अन्न पाण्याविना ही आश्रमशाळेतले विद्यार्थी राहत आहेत. तिथं असलेल्या शिक्षकांकडून माझे पाय दाबा असं विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. शिक्षण देणं तर राहिलं दूर, सकस अन्नही त्यांना मिळत नाहीये. काल तर या लेकरांनी कच्चा भात खाल्लेला आहे. भीषण वास्तव आहे हे सगळं वाशिमचं. हॅलो मॅडम, बोला. मला कृपया सांगा, ही आश्रमशाळा आदिवासी शासकीय आश्रमशाळा आहे का शासकीय अनुदानित आश्रमशाळा आहे? ज्याच्यापैकी अनुदानित असेल किंवा शासकीय असेल, हे दोन पैकी सांगा आणि गावाचं नाव सांगा. तात्काळ संबंधित संस्था आणि जे प्राचार्य आहेत म्हणजे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना, चौकशी करण्याच्या सूचना देतो मी आता. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातली काळा कामठा ही आदिवासी आश्रमशाळा आहे. तिथला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे मंत्री महोदय. पण या ठिकाणी आता आमचे प्रतिनिधी सुद्धा पोहोचलेले आहेत. या सगळ्याचा आढावा सुद्धा घेत आहेत. पण मुलांकडून जेव्हा मी हा सगळा प्रकार ऐकतो त्यावेळी मात्र अंगावर काटा येतोय. लवकरात लवकर खरं तर यावर तोडगा निघणं गरजेचं आहे. गंभीर आहे. मी नोंद घेतलेली आहे मॅडम. तात्काळ प्रकल्प अधिकाऱ्याला सूचना देऊन त्यांची चौकशी करायला लावतो. साधारणतः जाईल किती काळात हा सगळा प्रश्न मार्गी लागेल? लेकरं लहान लहान आहेत. 2 दिवसात मी हा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. 2 दिवसात फक्त परत कृपया त्या मालेगाव शाळेतील मॅडम. अगदी मंत्री महोदय, तुमचा जो प्रश्न होता, आपले प्रतिनिधी गोपाल व्यास वाशिम मध्ये पोहोचलेले, त्या शाळेत थेट तुमच्याशी ते संवाद साधतील. गोपाल, माझा आवाज येतोय तुम्हाला? हा येतोय. गोपाल, आपल्या सोबत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके सुद्धा दूरध्वनीवरून आहेत. त्यांचा एक मुद्दा आहे, त्यांना असं विचारायचं आहे, वाशिम मध्ये ही जी शाळा आहे ती शासकीय अनुदानित आदिवासी आश्रम शाळा आहे का? काय नेमका हा सगळा प्रकार आहे? तुम्ही त्यांना नीट मुद्दा समजावून सांगाल. नक्कीच लागवीजी. बघायला गेलं तर सुशीला देशमुख प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा काळा कामठा येथे मालेगाव तालुक्यात शाळा येते. ही शाळा शासकीय आणि अनुदानित आहे. त्यामुळं इथले जे विद्यार्थी आहेत यांना विद्यार्थ्यांना 5 दिवसापासून आंघोळीला पाणी नाही.
त्यानंतर जेवायला पुरेसं अन्न नाही, त्यानंतर शिक्षक लोक यांच्याकडून पाय दाबून घेतात. हे पूर्ण विद्यार्थ्यांनी लोकशाही मराठीशी बोलताना सांगितलंय. हा खूप धक्कादायक वास्तव आहे इथलं. अगदी आणि अगदी काही जर गोपाल. बोलायला आता मीडियाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर काही मॅडम, विषय मॅडम 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 प्लीज मॅडम 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 बोला बोला, तुमचा आवाज येतोय व्यवस्थित. ही शाळा कामठा ही शाळा कामठा ही शाळा जी आहे, हॅलो, बोला, तुमचा आवाज व्यवस्थित येतोय. अनुदानित आश्रम शाळा आहे. हम्म. मी लगेच प्रकल्प अधिकारी मी प्रकल्प अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स कॉल केलो. बोलायचंय का? प्रकल्प अधिकारी आहेत. आपण द्या, थेट द्या, संपर्क प्रकल्प अधिकाऱ्याला द्या. अशोक उईकेची प्रकल्प अधिकारी त्या ठिकाणी आहेत, तुमच्याशी थेट बोलतायत. द्या त्यांच्याकडे द्या गोपाल त्यांच्याकडे. ओके ओके ओके, एक मिनिट प्लीज, क्या बोला. प्रकल्प अधिकारी त्या ठिकाणी थेट संवाद साधतायत. लोकशाही मराठीवरून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आहेत आपल्या सोबत. प्रकल्प अधिकारी थेट बोला. मंत्री महोदय ऐकतात तुमचं म्हणणं. ते बोलण्यासाठी टाळाटाळ करतायत. नाही त्यांना द्या, प्रकल्प अधिकाऱ्याला द्या. साहेब, हा प्रकल्प अधिकारी. साहेब मी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण आहे. हा द्या, त्यांना द्या. सर मीच बोलतो, सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण. हा काय प्रकल्प कार्यालय अकोला अंतर्गत येते का ही शाळा? हो साहेब. अनुदानित आश्रम शाळा आहे का? हा अनुदानित आश्रम शाळा आहे सर. पहिली अनुदानित आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकाचं मुख्याध्यापक कोण आहे आणि तिथले संस्थेचे अध्यक्ष कोण आहे? हो सर. संस्थेचे अध्यक्ष कोण आहे त्यांना घे म्हणा, विचारा म्हणा. संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकाला शोकात दे तात्काळ. हे जनजाती पुराव्यावर असा अन्याय, जनजाती पुराव्यावर अन्याय असा कदापि सहन केला जाणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, कदापि सहन केला जाणार नाही असा इशारा दे त्यांना. हो साहेब, लगेच नोटीस द्या त्यांना आणि 3 दिवसात खुलासा मागून त्यांचा कारवाई करा. हो साहेब. हो साहेब, कारवाई करा. हो साहेब. संस्था चालक परेश राठोड म्हणून आहे सर. हा द्या, नोटीस द्या त्यांना, नोटीस द्या. मुख्याध्यापकाला नोटीस द्या, वार्डनला नोटीस द्या. हो लगेच सर. ठीक आहे. हो ठीक आहे. ओके मॅडम बोला बोला. हॅलो, खूप खूप धन्यवाद. अनुदानित आश्रमशाळा आहे, त्या अनुदानित आश्रमशाळी जी आहे त्यांच्या संस्थेच्या अध्यक्षाला, मुख्याध्यापकाला आणि वार्डनला तात्काळ कारवाई करून तुम्हाला 3 दिवसात त्याचा अहवाल देणार. ओके. अगदी अशोक उईकेजी, 3 दिवसानंतर पुन्हा एकदा आपण संपर्क साधूया. 3 दिवसानंतर कारवाई होत. जनजाती पोरावर, आदिवासी मुला मुलींवर कदापि अन्याय होऊ देणार नाही हे सरकार. अगदी अगदी अशोक उईकेजी, आपण पुन्हा एकदा 3 दिवसांनी याच मुद्द्यावर संवाद साधूया. काय कारवाई होते आणि लेकरांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. लोकशाही मराठी या सगळ्यावर नजर ठेवून असेल. धन्यवाद अशोक उईकेजी, आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि तातडीनं या सगळ्या संदर्भात सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना आदेश दिला त्याबद्दल. सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यांना लोकशाही मराठीशी संवाद साधत असताना थेट मंत्री महोदय, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आदेश दिलेले आहेत आणि त्या आदेशानुसार या आश्रमशाळेतील जी शासकीय अनुदानित आश्रमशाळा आहे, या आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांना आणि संस्था चालकांना तात्काळ नोटिसा पाठवण्याचे आदेश आता जारी करण्यात आलेले आहेत. वाशिमची ही शाळा आहे, आश्रमशाळा. शिक्षक विद्यार्थ्यांकडून पाय दाबून घेत आहेत. अन्न पाण्याविना आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.